आता बनवायचं. मग अभ्यास करायचा परत करायचं. चला काय करायचं आज मग? त्याच्या आधी पुढचा पाठ मागचं सपाट असू नको. हां फक्त 2. त्याच्या आधी पण नाही केले. 2 लेक्चर पूर्वी काय घेतलं? हे त्याला तर आता महिना होत आला. 2 लेक्चर आधी काय घेतलं? डिसिजन ट्री घेतलं. रँडम फॉरेस्ट. काय केलं 2 लेक्चर आधी? जवळ रे तूच आहे ना? अच्छा. प्रोजेक्ट मला दिसले नाही, फक्त या तिघांचे दिसले. तुमचं काय? हां संदेश कुठे? दुसरा कुठला मार्ग लिंक्डइन सोडून? कारण की लिंक्डइनला भरपूर हां हां मार्ग ग्रुपवर टाका. हां नाही नाही 1 to 1 मी मॅसेज बघत नाही, मग लोक डायरेक्ट नवनाथ सरांना जाऊन कंप्लेंट करतात. मॅसेज बघत नाही. कोणी केली? तुमच्यापैकीच केली असेल एखाद्याने. काय सांगता येतं? आदित्याने केली असेल. हां फीस भरली आहे ना? हां मग संपला विषय. तोपर्यंत असेल ना चक्कर. तुम्ही सीन नाही करायचं मग ते. आपल्याकडे प्लॅन बी आहे. चलो अरे देखो जाऊ दे. चालेल चालेल ठीक आहे. चलो काय करायचं आपल्याला आज? खोया खोया चांद खुला आसमान. का केली सरांना कंप्लेंट माझी? खरंच तुम्हीच केली? मी असंच मस्करी केली होती. आय स्वेअर टू माय लॅपटॉप आय डिडंट न्यू की तुम्ही बोलले. मी असंच मस्करी केली की का गेली कंप्लेंट. गौरी आलीच मी गौरीला बोललो असतो. अरे कंप्लेंट ही नव्हती. मी मेसेज बघत नाही ती होती. पण ही वेगळीच कळाली मला. ते मेसेज ती पण तुम्हीच केली ना? हां तुम्ही काय केली? हां तेच काय सांगितलं? येस हो
ठीक आहे, माझ्या मैत्रिणी त्यांनी विचारलं की मॅडम सर, ML वर कोणी हायर नाही करणार, फक्त सुपरवायझर. डेटा अनालिस्टला अप्लाय करायचं. डेटा एनालिसिसला करतो ना. मग आल्या नाही ना, सुट्ट्या होत आहे, मी कवर पण करतोय ना. हां, मग विचारलं ना त्यांनी सर शिकवताना, तर म्हणतात ना शिकवण्यात काही प्रॉब्लेम नाही. नक्की का? आता धडकीच भरायला लागली मला. दिव्या आपल्या दोघांना काढतायत वाटतं मला. म्हणजे का बरं डेटा सायन्सला का नाही? हां भेटता, इंटर्नशिप जोरात भेटतात, नंतर ते फुल टाईम करून घेतात. त्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला, कळलं का? कन्सिस्टन्सी पाहिजे. शुभमची बघा बरं, शुभमची बघा, तेजसची बघा. एक आला तर दुसरा येतो, दुसरा आला तर नाही येत का मग, है ना? तुमचं हे भारत पाक का झाला? हां नक्की का? काय आलंय मध्ये? सांभाळून राहा बरं का पुण्यात. चलो, काय करायचं? अनसुपरवाइज लर्निंग. त्याआधी सुपरवाइजचं काय आहे? हे बघा, अनसुपरवाइज लर्निंग असं नाही की विचारत नाही, विचारतात. 10 आउट ऑफ 2 टाइम्स विचारतील ओनली. ठीक आहे, हार्डली, म्हणजे मी जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यात विचारला नाही, दिलेत जेवढे त्यात नाही विचारलं अनसुपरवाइज लर्निंग. बट अगेन दॅट इज अ पार्ट ऑफ डेटा सायन्स, म्हणून मी शिकवतोय. बट असं नाही की इंटरव्ह्यूमध्ये विचारत नाही म्हणून तुम्ही लक्ष द्यायचं नाही. अरे असं इथे येऊन बसा. उगाच सगळे तुम्हाला बघतील मागे. अनसुपरवाइज लर्निंग सांगा, यांनी पण फी नाही भरली म्हणा तरी बसलो. तुमच्यासाठी बसवलं मी, चांगले 2 बसले होते. ठीक आहे. अनसुपरवाइज लर्निंग, व्हॉट आय वॉज सेइंग इज की असं नाही की काय रे कोणाला विचारताय? ठीक आहे, पहिलंच आहे अनसुपरवाइजचं. ठीक आहे, तर असं नाही की इंटरव्ह्यूला विचारत नाही म्हणून तुम्ही करणार नाही. नाही, एक फुल स्टॅक डेटा सायन्समध्ये इट इज व्हेरी नेसेसरी. ठीक आहे, याच्याने बरेचसे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत जे तुमचे सोडवले जातील. ठीक आहे, अनसुपरवाइज लर्निंगमध्ये एक जो सगळ्यात एक आहे ॲनोमली डिटेक्शन. ॲनोमलीज काय असतं ऐकलंय कधी? असे डेटा पॉईंट्स जे खूप डिफरंट आहेत तुमच्या डेटापासून. ठीक आहे, अनसुपरवाइज लर्निंग आपण जेव्हा मशीन लर्निंग सुरू केलं तेव्हा आपण काय बोललो होतं की देर इज अ डिफरन्स बिटवीन सुपरवाइज अँड अनसुपरवाइज लर्निंग, ज्याच्यामध्ये अनसुपरवाइज लर्निंग इज अ टाइप ऑफ लर्निंग वेअर, म्हणजे काय त्याच्यात थोडं घुसूयात आतमध्ये. मतलब क्या? डेटा विदाउट लेबल्स, व्हॉट यू मीन बाय दॅट? डेटाला टार्गेट नसते. करेक्ट, टार्गेट नसतं म्हणजे काय? ते जस्ट अनलेबल डेटा म्हणजे टार्गेट नसतं. टार्गेट नसतं म्हणजे काय? अनलेबल डेटा. मला पटपट करायचं आहे. ते जस्ट अनलेबल म्हणजे काय? त्याच्यात बुडवून मारेल ना जर आता आलं नाही तर. मला वाटी दे. हां
अनलेबल्ड म्हणजे काय? टार्गेट नाही म्हणजे काय? म्हणजे आपल्याला ते हे नाही अरे हे नाही माहिती, ते नाही माहिती का? एक स्पेसिफिक काहीतरी सांगा. मॉडेल आहे ना, हिडन पॅटर्न फाइंड करायला बघतं. फाइंड हिडन पॅटर्न इन डेटा टाइप मॉडेल. लेबल नाही म्हणजे काय? सिम्पल. मी मारू ओढी त्याच्यात. लेबल डेटा म्हणजे काय? अरे म्हणजे ते टार्गेट व्हेरिएबल जे आपल्याला मेन जे टार्गेट आहे ते नोन असतं आणि ते नसतं. हा, काय असतं टार्गेट म्हणजे काय? एक्झाम्पल. म्हणजे जे जर आपल्याला जे वर्क करायचं म्हणजे एक्स अँड वाय घेतलं, तर जर आपण वायला घेतलं सेल्स ऑफ पुणे, म्हणजे पुण्याच्या ट्रेंडमध्ये जर बघितलं एरिया वाईज, तर बाकीचे जे ते हे झाले ना, ते मेन जे फॅक्टर आहे त्याला हा. टार्गेट म्हणतात. मग असं फिरवतं काय त्याला? की सपोज वी आर प्रेडिक्टिंग सेल्स, सो सेल्स वुड बी द टार्गेट व्हेरिएबल. सिम्पल. संपलं. मुलगा प्लेस टिकी नाही, त्यासाठी काय टार्गेट काय राहील? टार्गेट येस नो. हा झाला सुपरवाइज लर्निंग, ज्याच्यामध्ये हे माहिती आहे. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय? हा कॉलमच मिसिंग आहे, माहीतच नाही की काय झालंय पुढे. तर त्यामुळे ते हिडन पॅटर्न सांगू नाही शकत पुढे काय होऊ शकतं. जसं तुमचं सॉरी. ठीक आहे, माहीतच नाही की काय आहे टार्गेट, काय आहे. मग त्याच्यावरती माणूस काय बघेल? शोधणार ना मॉडेल. मॉडेल काय बघेल म्हणजे काय बघेल मॉडेल? पास्ट डेटा, पाच डेटा तर बघणारच आहे. काय काय आहे फीचर्स, पॅटर्न कॉलमचे नावच नाही आहे, संपला विषय. पॅटर्न बघेल. काय बघेल? पॅटर्न्स बघेल. पॅटर्न म्हणजे काय? ओके, टार्गेट नाही आहे, बट हा सिमिलर डेटा पॉईंट कुठला पॅटर्न अनालाइज करतोय किंवा कुठल्या पॅटर्नला जवळ जातोय. फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी एक मॉडेल आहे, एक टेबल आहे, त्याच्यामध्ये टार्गेट नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे कस्टमर सेगमेंटेशन. म्हणजे कुठला कस्टमर पॉझिटिव्ह येईल, कुठला निगेटिव्ह आणि कुठला न्यूट्रल आहे. ठीक आहे. तर किंवा लेट्स ते पण जाऊ द्या, कुठला शॉपिंग करू शकतो, कुठला नाही करू शकत, कुठला नाही. चलो पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलच घेऊ, सिम्पल. तर याचं आपल्याला माहीतच नव्हतं, फक्त कस्टमरचं सगळं माहिती आहे, स्पेंडिंग माहिती आहे, ठीक आहे, त्याचं एज माहिती आहे, बट तो घेतोय का नाही हे माहीत नाही. सिम्पल, क्लिअर एज दॅट. किंवा त्याचा इन्कम माहिती आहे, तो घेतोय का नाही माहीत नाही, गोष्टी घेतोय का नाही माहीत नाही मॉलमध्ये. ठीक आहे. तर ते तसं जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी हे मॉडेल अनसुपरवाइज लर्निंगचं काय करतं, हे ते पॅटर्न अनालाइज करतं. काय करतं? पॅटर्नला त्याचे मध्ये जे आहेत पूर्ण, की ओके याची सॅलरी इतकी, याने काय घेतलंय का, त्याची सॅलरी इतकी, त्याने काय घेतलंय का, याची इतकी आहे, ओके याने काय घेतलंय का. ठीक आहे, ते घेतलंय का नाहीच आहे, बट कसं आहे पॅटर्न, किती लोक आहे ज्यांची सॅलरी इतकी आहे, किती लोक आहे ज्यांची सॅलरी मॉडरेट आहे, आणि किती लोक ज्यांची सॅलरी खूप लो आहे. झाले का क्लासिफाय? पॉझिटिव्ह, मीडियम, नेगेटिव्ह. दिस इज हाऊ अनसुपरवाइज लर्निंग वर्क्स. त्याचे वेगळे वेगळे अल्गोरिदम्स असतात, पण त्यातले तुम्हाला विचारला जातो के मीन्स क्लस्टरिंग काय आहे, खूप जास्त. ठीक आहे, सगळ्यात सोपा अल्गोरिदम, सगळ्यात सोपा, इझिएस्ट, जेव्हा मी तुम्हाला शिकवेल ना, तुम्हाला आजच करू आपण. ठीक आहे, त्याच्या आधी थोडीशी थेरी लिहून घ्या, मग तो अल्गोरिदम सांगतो. तो तर एका याच्यात बसेल. चला पहिले तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहा, व्हॉट इज अनसुपरवाइज लर्निंग.
unsupervised learning is where the model identifies hidden patterns or structures in unlabeled data. हेच सांगितलं ना मी, अनलेबल्ड डेटा मधले पॅटर्न्स अँड हिडन स्ट्रक्चर्स ते पकडता. लिहा मग, झालं? लिहा मग. मी तुम्हाला तुमच्या मनाने लिहायला सांगितलं. मनाने लिहिलेलं कधी पण लक्षात राहील. हे तुम्हाला नाही, हे पण माझ्या ह्याच्यातलंच आहे. इतक्यात जे मी सांगितलं ना ते तुमच्या भाषेत लिहा. एक्झाम्पल म्हणजे त्यातून हे तो अल्गोरिदम झाला. बेस्ट एक्झाम्पल जे आपण याद करू शकतो इझिली. सांगतो ना, अभी हम जिंदा है. हे ते कस्टमर सेगमेंटेशनचं बेस्ट आहे. के मीन्स क्लस्टरिंगवर तेच करूयात. नेक्स्ट इज येस, त्याचे कुठे वापरतात कस्टमर सेगमेंटेशन? हे काय? ॲनिमली डिटेक्शन मी तुम्हाला बोललो होतो. त्याच्यामध्ये येतं फ्रॉड डिटेक्शन वगैरे. अच्छा, एक तर याच्यात नाही दिलं, तुम्ही कुठे ऐकलं नसेल, एक त्याला डेटा कम्प्रेशन असं म्हणतात. डेटाची साईज ना रिड्यूस करतं. तो करतो प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस. कॉम्पोनंट अनालिसिस आहे, प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस म्हणून आहे. त्याने ना PCA त्याने डेटा कम्प्रेस करतो, रिड्यूस करतो डायमेन्शन. विचारता का कुठे? हे काय डेटा कम्प्रेशन लिहून ठेवा, अजून एक ॲप्लिकेशन. कळलं अनसुपरवाइज काय करते? बंद काय केलं रे? धार लागेल बरं त्याला. हां? नाही नाही, ते काय कमी केलेलं आहे वाटत नाही. माहीत नाही, लास्ट लेक्चर आपलंच होतं. पाणी ओव्हरफ्लो होतं. अरे ते अजून येईल, पाणी अजून पडेल, थोडं वाढव त्याला. कळालं? तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला मी सांगितलं की अल्गोरिदम्स कुठले आहेत. पहिलं तर येतं के मीन्स क्लस्टरिंग, दुसरं येतं हायरार्कल क्लस्टरिंग, आणि तिसरं येतं हे PCA करून टाकू, प्रिन्सिपल कॉम्पोनंट अनालिसिस. आता के मीन्स क्लस्टरिंग काय? इट मीन्स नथिंग बट जे सिमिलर डेटा पॉईंट्स आहेत ना त्याला सोबत घेणं. सिमिलर डेटा पॉईंट्स म्हणजे काय? सिमिलर डेटा त्याला सोबत घेणं. काय झालं? सिमिलर डेटा पॉईंट्स त्यांना सोबत घेणं, एक क्लस्टर बनवणं. त्यामुळे आता त्याला आपण नाव जस्टिफाय करू, के मीन्स का म्हणतो. त्याच्यामध्ये लाईक टू स्टार्ट विथ त्याच्यात 3 स्टेप्स असतात. तर पहिली स्टेप काय असते त्याची, के मीन्स क्लस्टरिंगची, रँडमली ना तुम्ही किती नंबर ऑफ क्लस्टर आहे किंवा केची व्हॅल्यू तुम्ही डिफाईन करता. लेट्स से तुम्हाला किती म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल नॉट नोन असं द्यायचं आहे. तर तुम्ही ते क्लस्टर्सची साईज ठरवतात. तर पहिला आहे गिव्ह के इक्वल्स टू नंबर.
ठीक आहे, जे द्यायचं आहे तुम्हाला. सेकंड स्टेप काय होते, मग ते बाकीचे डेटा पॉईंट्स आहेत, ठीक आहे, मग तो एक रॅन्डम सेंट्रॉइड बनवतो, सेंटर पॉईंट. आणि बाकीचे जे थर्ड याच्यामध्ये काय येतं, बाकीचे जे डेटा पॉईंट्स आहेत ना त्याच्या अवतीभोवती लागून जातात. प्रत्येकाचे जे जवळचं ज्याचं डिस्टन्स आहे, ज्याचं मीन डिस्टन्स जवळ येतं आहे, आणि 5व्या पॉईंटला काय होतं ते अपडेट होत राहतं दरवेळेस. मग ते तोपर्यंत अपडेट होतं जोपर्यंत ते एक फायनल डेस्टिनेशनला येत नाही. चला द्या मला आता एक तुम्ही कॉन्ट्री काढा रे, आपण इथे लावून टाकू. सॉरी नाही, तिथेच नाही असं. जे paste केलं. ते चुकून ओपन झालं. खाली येत होतं तुम्ही करेक्ट. सर, नवीन म्हणून आलेलं. मग चालत का नाही आहे, झालंच होतं. सगळ्यांकडे तुटवडाच आहे याचा, त्यांचा. ठीक आहे. सर तुम्ही ऑर्डर करून घ्या. खरंच सिरियसली ऑर्डर 500-600 रुपये वेस्ट करून घ्या. माझं सध्याचं ऑर्डर पेंडिंगवर आहे. या खरंच पे करतो मी. माझी फोन पे करून देतो, माझी जबाबदारी. ते 500-700 रुपये. ठीक आहे, तुम्ही ते करा. ठीक चलो. तर जसं मी तुम्हाला पहिली स्टेप काय लिहून दिली होती, काय सांगितली होती पहिली स्टेप, के पॉईंट. लेटचे आपल्याला घ्यायचे आहे के एक पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, न्यूट्रल. ठीक आहे, असे 3 पॉईंट्स घेतले मी. पहिली स्टेप बघा काय आहे, एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल 3 पॉईंट्स घेतले. केची व्हॅल्यू काय घेतली 3. ठीक आहे, आता बाकीचे जे डेटा पॉईंट्स आहेत डेटामधले ते या तिघांच्या अवतीभोवती क्लस्टर होऊन गेले. आता हे कुठल्या मेजर्सवर क्लस्टर झाले, कुठला क्लोजेस्ट आहे त्या बिहेवियरला, करेक्ट ते झाले. जसं एक हा क्लस्टर बनला 0चा, एक डॅशचा क्लस्टर बनला, एक हा क्लस्टर बनला. ठीक आहे, आता हा जो आहे ना के, हा प्रत्येकासोबतचं मीन डिस्टन्स चेक करेल. काय करेल, डिस्टन्स चेक करेल. जर याचा डिस्टन्स जर जास्त आहे, करेक्ट, की याचे प्रॉपर्टीज जास्त एक होत आहे, तो परत चेंज होतील सगळं. तेव्हा थोडं मी चेंज दाखवलंय, थोडे चेंज होतील, नवीन फॉर्म होतील. हे कुठपर्यंत फॉर्म होत राहील, तो जोपर्यंत
तो जो के आहे तो सगळ्यांतल्या मीन डिस्टन्सला येत नाही. कळलं का? सगळ्यांसोबत एक प्रॉपर एक रेशिओ बनवत नाही डिस्टन्सचा. तोपर्यंत स्क्रीन इज नॉट विजिबल. आय हॅवंट शेअर्ड इट ऑन स्क्रीन. आय विल बी शेअरिंग दिस इमेजेस. ठीक आहे, फोटो पाठवतो मी अनऑफिशियलला. होल्ड करा 2 मिनिटं. ठीक आहे, एक नवीन हे बनवलं आहे. ठीक आहे, मी एक ऑनलाईन बघतो गुगलवरती. एक बनला, नवीन अपडेट झाले मीन डिस्टन्स. आता मला सांगा, एक नवीन जेव्हा आपण डेटा पॉईंट आणतोय, हा कोण? हा प्रिडिक्शनवाला आहे. आपल्याला प्रिडिक्ट करायचं आहे. ठीक आहे, हा कस्टमर आला, आपला AI काय तो प्रिडिक्ट करणार आहे ना कुठे जाईल. तो हा कसा प्रिडिक्ट करेल? मला सांगा, एक्स आला, तो बघेल तो कुठल्या क्लस्टर सोबत एक मीन डिस्टन्स बनवतोय. कुठल्या बनवत होता? या एक्स सोबत. तो मग तो इकडे चालला गेला. मग तो कोण झाला? पॉझिटिव्ह. नवीन कस्टमर आला, त्याने बघितला अच्छा ह्याची सॅलरी कमी आहे, याचं हे कमी आहे, त्याचं के कमी आहे. तो कोणासोबत जातोय? या क्लस्टरसोबत जास्त बिहेव करतोय. मग त्याचं काय होईल? हा शक्यतो नाही घेणार. हे असं दुकानात तुम्ही बघितलं असेल. दुकानांमध्ये काही दुकानदार असतात, त्याचे कपडे वगैरे बघून अरे हा नाही घेणार. ठीक आहे, काय बघून घेतलं त्यांनी? तो पॅटर्न बघितला की असे येतात ना, काही घेत नाही, फालतू येतात. जुडेवाले, त्यांना कळलेलं असतं कोण घेतं कोण घेत नाही. सिम्पल. अरे हे केस स्टडीज आहेत झुडिओचे. डेटा अनालिस्टचा त्यांचा खूप मस्त केस स्टडी आहे. सुपरवाइज लर्निंगचा खूप मस्त आहे. अनसुपरवाइज लर्निंगचा पण मस्त आहे. करेक्ट. आता झालं काय डेव्हलप? ते IoT ना डेटा स्टोअर करतं. किती पण लोक आतमध्ये आले ना, अच्छा हे आले ते आले, ते ॲडव्हान्स गेलं आहे ना. इट ऑल्सो डिटेक्ट इफ इट्स अ मेल ऑर फिमेल. खूप मस्त. अरे खूप पुढे गेलं आहे वेगळ्या लेवलला. ठीक आहे. सो वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट, व्हेरी इम्पॉर्टंट दिस पार्ट, की हे कळालं का? हे इमेजवरती कसं झालं? नवीन डेटा पॉईंट आल्यावर कसं तो जाईल. म्हणून मग या अल्गोरिदमला नाव काय पडलं? के मीन क्लस्टरिंग. त्यामध्ये म्हणजे जर एक हा पॉझिटिव्ह आला, त्याच्या अवतीभोवती 10 आहे, मग सगळ्यांचे डिफरंट मीन, तर त्या मीनचं कलेक्ट करून एक मीन केलं का? प्रत्येकासोबतचं बिहेवियर आता किती पण येऊ शकतो. 0 पॉईंट सपोज जर आपण पकडलं, 0.4 0.5 हे सगळे एकाच रेंजमध्ये आले ना. अगदीच जर 1 असेल त्याची व्हॅल्यू डिस्टन्सची, नाही हा दूर जातोय, हा 1 झालाय म्हणजे हा दुसऱ्या कोणासोबत त्या जवळ येणार आहे. बरोबर ना? जर इथून जर तो दूर झालाय तर कुठे याच्या ना याच्या कुठेतरी जवळ येईल ना. मग याच्या जवळ येऊन बघितलं, अच्छा याच्यासोबत किती डिस्टन्स करतो? एवढा. अरे नाही, याच्यासोबत पण नाही होतं, मग याच्या जवळ तर नक्कीच येईल. ठीक आहे, जर याचा जर यांच्या तिघांच्या बाहेर असला तो ॲनोमली आहे. दॅट इज कॉल ॲनोमली. कळलं का? के मीन्स क्लस्टरिंग. आपण आहे ना याच्यावरती बघू, ऑनलाईन फोटो बघू आपण एखादी. इमेजेस किती होतं रे इकडे? जी, जो मैंने अभी बोला, हे सेंट्रॉइड्स आहेत तुमचे. करेक्ट. हे सेंट्रॉइड्स आहेत ना 2. हे पॉईंट्स बघा, तुम्हाला काय बोलले, याच्यापासून थोडे दूर जात होते, बट होम देवर क्लोजर टू. करेक्ट. मग बघा कुठे गेले हे परत कुठे गेले? गेलं का डोक्यात? शुभम. नियरेस्ट डिस्टन्सच्या पास जाणार. करेक्ट. पहिल्या स्टेपला काय होतं? काय फॉर्म करायचे? काढलेत, इक्विडिस्टन्स आलेत, एकामेकापासून इक्विडिस्टन्स समजतं. सेम डिस्टन्स एका
इक्वल डिस्टन्स असं त्याच्यामध्ये अरे यार इक्विडिस्टन्स being the same distance from a point or a set of points. एका पॉईंटपासून ठीक आहे. बघा पहिले काय होतं का नाही के आपण केची व्हॅल्यू दिली ठीक आहे ते अलोकेट व्हायला लागले केपासून त्यांनी मीन डिस्टन्स बघितला याचा डिस्टन्स दूर चालला आहे इस बाजू आगे ठीक. मग नवीन पॉईंट इथून आला बघतो कुठे चालला आहे ओके याच्यासोबत एवढं डिस्टन्स बनवतो आहे बट येस ओके इट्स क्लोजर इफ इट इज मेकिंग मोर डिस्टन्स इट विल गो ॲट दॅट एंड दिस इज नथिंग बट के मीन्स क्लस्टरिंग. कळलं का समजलं का रे. हे बघा पहिलं काय डिफाईन नंबर ऑफ क्लस्टर्स रँडमली सिलेक्ट के पिक्सल्स देन कॅल्क्युलेट द इक्विडिस्टन्स बिटवीन इच पिक्सल ऑफ ऑल के सेंटर असाइन इच पिक्सल क्लस्टर. हे नका करू मी जे सांगतो ते लिहा. चल मी सांगतो मस्त त्याच्यात या स्टेप्स लिहा. काय आहे पहिली स्टेप चूज नंबर ऑफ क्लस्टर्स करेक्ट. Second, randomly place 3 centroids. Third काय assign each point to nearest centroid. Assign each point to nearest centroid. Fourth काय recalculate the centroid mean of points थोडक्यात. Recalculate the centroid. आणि पाचवा repeat until clusters stop changing. करेक्ट हेच सांगितलं तुम्हाला जोपर्यंत तो एक इक्विडिस्टन्सला येत नाही एक डिस्टन्सला येत नाही एक प्रॉपर्टी एक्वायर करते एक क्लस्टर बनवतो तोपर्यंत तो चेंज होत राहील. करेक्ट. याचा आउटपुट काय येतं मग डेटा इज ग्रुप्ड इन टू प्रॉपर क्लस्टर्स. रिपीट अंटिल क्लस्टर्स स्टॉप चेंजिंग. सोप्या भाषेत दिले हे असे सांगितले तरी काही हरकत नाही किंवा मी जो एक्झाम्पल दिलं ते काढून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सिलेक्ट होऊन जातं. एक्सप्लेन कर मी तुला आता बघून घ्या फक्त सोपं आहे. कोड नाहीच विचारणार नाहीच याचे नाही विचारत. डीप लर्निंगचं आर्किटेक्चर विचारता कोड नाही विचारत. डीप लर्निंगचा एक मस्त आला आहे एल्बो मेथड आहे बाय द वे. सी क्लस्टर्स ओरिजिनल डेटा के मीन्स क्लस्टरिंग. हे बघा हे सेंट्रॉइड्स ठीक आहे दाखव उद्या करून बघूया एल्बो मेथड काय वगैरे सांगेल. डीप लर्निंगचा एक मस्त आला आहे जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला का सांगू आता प्रोजेक्ट आला आहे हां म्हणजे कंपनी म्हणजे आमचीच आहे कंपनी तिथे आलं घेतलं आहे आम्ही नवीन डेव्हलपमेंटला घेतलं आहे. इंटर्न्स आम्ही हायर करणार आहे
त्यांचं डीप लर्निंग स्ट्रॉंग आहे. तर हे पाहिजे. आपलं सिटी स्कॅन असतं ना, सिटी स्कॅन मशीन ऐकलं आहे का? तर आमची कंपनी त्याचं हे बनवते, त्यातलं सॉफ्टवेअर बनवते. ते .NETवर बनतं. बट आता आपल्याला काय पाहिजे की तो जो तिथे जो असतो इन्स्ट्रक्टर जा आतमध्ये सगळं सिलेक्ट करतो, तर त्याला काय झालं आहे, सपोज ब्रेन असेल तर तो इमेज पकडून ती ॲक्वायर करून, ठीक आहे, त्याच्यातले फीचर्स एक्सट्रॅक्ट करून टेम्पलेट रिपोर्ट बनली पाहिजे. कळलं? रिपोर्ट मॅन्युअली बनायची ना, याला हे झालं आहे, ते झालं आहे, ते झालं आहे, ते झालं आहे असं सांगून किंवा एका टेम्पलेटवरती करून AI ने डायरेक्ट इमेज पण त्यांनीच बघायचा, रिपोर्ट त्यांनीच बनवायचा. आपल्या डॉक्टरला चेक करायला जाईल ती रिपोर्ट. सिटी स्कॅनमध्ये करायचं. सोनोग्राफी सिटी स्कॅन सगळं फ्रॅक्चर वगैरे बघतो इथलं, तर त्याला 3D CNN लागतं. त्या कंपनीचा आमचा डेटा आहे टोटल 1900 GB. 1900 GB चे फोटोज आहेत, फिल्म्स आहेत. त्या ट्रेन करावं लागेल ना आपल्याला, ट्रेनसाठी एवढ्या. म्हणजे याच्यामध्ये डीप लर्निंग जायच्या आधी पहिले हे ML या गोष्टी होणार बरोबर. हो, त्याला तेच लागेल ना, मशीन लर्निंगच ते लागेल. लागणार. नंतर मग तो डीपमध्ये ॲनालिसिस नंतर तर ऑब्जेक्ट आपण फक्त हे शिकू, कॅट आहे का डॉग आहे, माणूस आहे का लेडीज आहे, इट्स अ मॅन ऑर विमेन. तो असा आहे. असे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आहे बाहेर चालू. तर मग तुम्ही थोडं लावा डोकं, ChatGPT करा, काही करा, लावा. पण ते तुमच्या लॅपटॉपवर होणारच नाही. त्याला व्हर्च्युअल मशीन लागेल. व्हर्च्युअल मशीन समजतं काय? करेक्ट, व्हर्च्युअल मशीन लागेल तुम्हाला. त्याचं पण सेटअप करायचं चालू आहे. ते सर आहेत ना इथे नाही, आता नवीन इथे क्लाउड सुरू होतं आहे. ते जे सर आहेत, एक्सपिरियन्स अरे रावशी एकदम असे सर एकदम म्हणजे मजा येईल त्यांच्याकडनं शिकायला. असे 18 वर्षापासून तो माणूस शिकवतो आहे फक्त. आणि क्लाउडवरती काम आहे त्याचं, क्लाउड डेटा ॲनालिस्ट. तर क्लाउडचं ते त्या दिवशी त्यांनी किती म्हणजे कोटीच्या वरती करा तरी CRच्या अब्ज काहीतरी म्हणतात ते. हां, अब्ज ना, कितीतरी 16 अब्जचा डेटा त्यांनी डिलीट केला. त्याच्यासाठी त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिली, आपल्या इथे बसून लिहिली स्क्रिप्ट. ते बघत होतं, तो डिलीट होत होता म्हणजे याला 3 दिवस लागते डिलीट व्हायला. एवढा डेटा राहतो. म्हणजे माझं काम इथे आहे क्लाउडवरती, ती पुढे जातात आमचे ML इंजिनियर्स काम करतात म्हणे. पण आता हा डेटा अनवॉन्टेड होता म्हणे, नॉईझी होता. तर मला आला, मी लीड आहे, 3 दिवस लागतील डिलीट व्हायला. डिलीट करायचं, मग त्यासाठी म्हणजे स्क्रिप्ट लिहायची. त्यासाठी ते PLSQL लिहितात, PLSQLवरती ते असं. मग ते सर इथे क्लाउड सुरू करतात असं. त्या दिवशी त्यांचं परत सेशन असलं की सॅटर्डेजला वगैरे येऊन बसायचं. मी त्या दिवशी स्वतः केलं होतं. त्यांच्या आहे पुढे ऑपॉर्च्युनिटी बऱ्याच आहेत. करू. काय झालं? मी करू का कंप्लेंट आता फोन खेळता? ठीक आहे, हरकत नाही. अनसुपरवाइज लर्निंगची बेसिक आयडिया आली, काय आहे कसं आहे. या वीकमध्ये ते संपून जाईल. वी विल स्टार्ट विथ डीप लर्निंग ॲज सून ॲज पॉसिबल. जेणेकरून आहे ना तुम्हाला खतरनाक फायदा होईल त्याचा. ठीक आहे, तेव्हा मग अगेन कोड्सची भीती काढून टाका. कोड नाही विचारणार आता इथून पुढे नो कोड्स, ओनली द आर्किटेक्चर. न्यूरल नेटवर्क्स बनवायचे, लिहायचे, कुठल्या स्टेपमध्ये काय आहे, कुठल्या आर्किटेक्चरमध्ये काय फॉलो होतं, ANNचं आर्किटेक्चर काय, CNNचं आर्किटेक्चर काय, RNNचं आर्किटेक्चर काय, LSTMचं आर्किटेक्चर काय. प्रत्येकाचे वेगळे, प्रत्येकामध्ये फ्लॅटन लेअर आहे, पुलिंग लेअर आहे, तर त्याची लेअर कुठली, ही लेअर काय काम करते. ठीक आहे, फ्लॅटन लेअर काय काम करते, 3Dला कशाने करतं ते सिम्पल डॉट फ्लॅटन नंपायमध्ये शिकलो आहे आपण, तर ते करून बघायचं. असं करू आपण चांगलं काहीतरी.
अनसुपरवाइज इतना दिमाग में रखो क्या है क्या कैसा चलता है. सेकंड थिंग बस त्याला लिहून ठेवा. इंटरव्ह्यूच्या आधी जस्ट गो थ्रू करायचं. ठीक आहे. 90% सुपरवाइज 10% अनसुपरवाइज हे सांगतो मी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मशीन लर्निंग आलं तर. ठीक आहे. सो डोंट ॲट ऑल गेट वरीड अबाउट इट. ठीक आहे. रेनफोर्समेंटचं पण मी सांगेल कसं आहे. ठीक आहे. 5 आता जर आपण ह्याच चाललो तर अगेन सुट्ट्या जर नसल्या तर पण नसतं सुट्ट्या. आता ते माझा पीक टाईम होता तो मार्च एंड प्रोडक्शनमध्ये. तर हा होता ना आदित्य पण होता माझ्यासोबत. माझं अर्धं काम त्याला दिलं होतं मी. मला ते हे करायचंच होतं. तर मग अजून पण मी आता ते रात्री त्याला पण मी सांगितलं रात्री बसतो मी घेऊन, कारण की आमची टीम US ला गेली आहे तर तो टाईम झोन मॅच होत नाही प्रोडक्ट घेऊन. कंटिन्यू प्रोडक्टवर काम चालू आहे असं. तर मग पे करणं आहे. तो प्रोडक्ट एकदा आपला झाला मग तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपले माझ्या कंपनीतच करा तुम्ही, टेन्शनच नाही आहे. तुम्ही तिथे ॲज अ AI/ML AI/ML मिट्सला मी डेटा सायंटिस्ट होतो. मिट्स MITS. आता हा जो प्रोजेक्ट आहे हा आपला इन हाऊस प्रोजेक्ट आहे. मिट्स MITS मिट्स टेक्नॉलॉजीज. त्यांचे इंडियात नाहीच आहे क्लायंट आमचा एक पण. सगळे इंडियात घेतच नाही क्लायंट. नाही असं पण नाही, हे पण करतो फुल टाईम पण नाही. फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता. मी काय माझ्याच प्रोजेक्टवर देईल ना तुम्हाला. असे इंडियात प्रोजेक्ट घेतच नाही मिट्स, सगळे बाहेर घेतात. त्याच्यामुळे आज एक दीड महिन्याच्या ऑफिसमध्ये काहींना जॉब लागेल काहींना लागणार एक केस असणार. सो जे इंटर्नशिप म्हणतात ते तू त्यांच्या आपल्या इथेच जी करायची जेणेकरून त्याला किक स्टार्ट मिळेल. इन्स्टेड ऑफ वेटिंग बाबा मला अजून 2 महिने जॉब लागेल किंवा 2-3 महिने जॉब लागला नाही, त्या केसमध्ये तो वेळ वाया घालण्यापेक्षा काहीतरी स्टार्टअप ABCD स्टार्ट करून इंटर्नशिप झाली. नाही आता हे आपलं अनसुपरवाइज लर्निंग झालं ना, सुरू करून द्या. चांगले प्रोजेक्ट तुमचे रेडीच आहे ऑलरेडी. मस्त रेझ्युमे बनवा. ML इंजिनियर सुरू करून द्या. झालंच आहे ना ML सगळं हां, शिकून. ML त्याच्या व्यतिरिक्त काय विचारणार नाही तुम्हाला. म्हणजे ॲज अ AI/ML ला गेलो होतो. AI ला नाही घेणार, ML ला घेतात. AI ला तुम्हाला डीप लर्निंग लागेलच. लास्टला जाता तर मी तुम्हाला रॅक आर्किटेक्चर समजून देईल ज्याच्यावरती ChatGPT चालतं. GenAI ते सांगून देईल मी. मस्त आहे खूप. रिसेंट प्रोजेक्ट माझा आता कंपनी होते त्याच्यावरच आहे. आणि माझा पण जो इन हाऊस प्रोजेक्ट आहे आमचा तो पण त्याच्यावरच चालू आहे. देर आर गुड अपॉर्च्युनिटीज. बघू. इवन इफ देईल मी तुम्हाला काम, ChatGPT वापरा काय वापरा, ते झालं पाहिजे असं करू आपण. मस्त आहे ते, मजा येईल. तर जसं जसं डीप लर्निंग झालं ना तसं जसं आपण त्याला सुरू करू. मी तसं बनवतो आहे स्ट्रक्चर जेणेकरून ते प्रोजेक्ट पण होईल. एक तर झाला तर आज टीम गेली आमची, कालच पोचली. बघू आता ते पिच करतील. तिकडनं आला क्लायंट, नाही आला. तर प्रोडक्ट रेडी आहे. तर त्याचं तेच आहे की कंटिन्यू आम्हाला तो रिट्रेन करावा लागेल. कळलं का रिट्रेन म्हणजे काय? नवीन डेटा येईल ना. काय कंपनीचं आमचं प्रोडक्ट काय आहे, हे कम्प्लीट इकोसिस्टीम आहे डेटाची. राईट फ्रॉम क्लिनिंग तुम्हाला दाखवेल मी. राईट फ्रॉम क्लिनिंग टू डिसिजन्स. फोरकास्टिंग पण आहे त्याच्यामध्ये, पुढे काय होईल. तर त्यासाठी डेटा सायंटिस्ट लागतात जे कंटिन्यू. आता जर क्लायंटला आपण प्रोडक्ट दिला आहे तो रोज नवीन डेटा टाकेल. आपली सिस्टीम देईल त्याला, बट आपलं काम आहे की आपल्या सिस्टीमला अपडेट करणं. तर त्यासाठी डेटा सायंटिस्ट लागतील जे कंटिन्यू चांगलं मॉडेल ट्रेन करत राहतील त्या डेटावरती. त्याची मॉडेलला कसं पुढे नेतील, कसं त्याची ॲक्युरसी वाढवतील. ॲक्युरसी वाढली तर फ्रंट एंडला ते चांगले आपलं असं आहे जसं फोरकास्ट तसे डिसिजन्स. आपलं मॉडेल फक्त फोरकास्ट नाही डिसिजन्स पण देतं की हां तू हे कर.
तुझे 3 महिन्यांनी ते सेल वाढणार आहे तर तू आत्तापासून तयारी सुरू कर, याची तयारी कर, त्याची तयारी कर. तर आपलं मॉडेल ते देतं. त्यासाठी मग डेटा सायंटिस्टची टीम कोर लागेल आमची. काल त्यासाठीच आय वेंट टू नाशिक. ते कोर चालू आहे आमचा. हां, टाईम सिरीज डेटा, टाईम सिरीज रिक्वायरमेंट्सच त्या दिल्या मी त्या कंपनीला की काय म्हणता मॉडल एक्झिब्यूस सर. मी ना त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला डेटाचं कॉलम्स आहेत. इनवॉइस डेट सध्या आपल्याकडे जे अवेलेबल आहे, इनवॉइस डेट, प्रोडक्ट, रिजन, रेव्हेन्यू, क्वांटिटी, ऑर्डर आय डी, डिलिव्हरी डेट, स्टेटस, स्टॉक. त्यावरनं रेव्हेन्यू प्रेडिक्ट करायचं. समजला का? ठीक आहे, घ्या हा प्रोजेक्ट. मला फोटो द्या, फोन द्या, फोन द्या. मी टाकतो लिहित. कुठे बसता, वेळ झालाय. ठीक आहे, स्टेटस म्हणजे बुक किंवा नॉट बुक. कळलं का? स्टेटस काय, बुक किंवा काय झालं रे? म्हणजे ते रेव्हेन्यू प्रेडिक्ट करून काय book करायचं? रेव्हेन्यू प्रेडिक्ट करायचं आहे, किती येईल, काय झालं? अरे सांग. तुम्ही आज ते AI मध्ये prompt वेळ झाला ना आता. परत मग अजून कोणतरी कंप्लेंट करेल, लेट येतो आपलं, लेट सोडता सर. prompt टाकायला लागेल ना? Prompt टाकायला. पाठवून देईल मी ग्रुपवर. हे आहे कॉलम, डेटा जनरेट करा जेमिनायवरती. डायरेक्ट येतो, त्याला कॉपी पेस्ट करायचं VS कोडला, .csv मध्ये सेव्ह करायचं, डेटा सेव्ह होऊन जातो. कळलं का काय? जेमिनायवर जनरेट करा. ठीक आहे, त्याला सांगा रिअलिस्टिक डेटा दे म्हणा, रिअल वाटला असा डेटा दे. मग तुम्हाला रिअल डेटा देतो कंपनीचा डायरेक्ट. डिसिजन तुम्ही नाही, आपलं मॉडेल दिलं डिसिजन. ते देईल ना पुढे काय करायचं, काय नाही, कुठे वाढवायचं आहे सेल, कुठे जास्त लक्ष द्यायची गरज आहे, कुठे लक्ष द्यायची नाही गरज आहे. मॅनेजमेंटने टॉप 3 गोष्टी प्रायोरिटीवर काय केल्या पाहिजे, रिस्क कुठल्या रिजनमध्ये आहे, काय आहे. तर आपण हे देतोय पूर्ण. तर हा प्रोडक्ट घेऊन आपली टीम गेली आहे US ला. आता POCसाठी ही कंपनी आली आपल्याकडे. POC समजतं? POC काय असतं रे? Proof of concept. Proof of concept. आम्ही देणार तर एक basic concept. हां, आपण जे सगळी कंपनी येतो, तुमचे TCS कुठले पण काय, जो पण प्रोडक्ट देतो आहे ना तो POC देतो पहिले. POC काय असतं? प्रूफ ऑफ कन्सेप्ट. म्हणजे आम्ही जी कन्सेप्ट केली, ठीक आहे, हा बघा त्याचं आर्किटेक्चर, हा बघा त्याचं प्रूफ किती वर्क होतं आहे. हे असं हां, पण मग आम्ही हे नाही म्हणत आहे की आमचं वर्क होईलच, बट आता वर्क होतं आहे, पुढे आम्ही स्केल करू. समजलं का? मग आता तुम्ही एक ते इन्व्हेस्टमेंट द्या, नाही तर आम्हाला तुमचं क्लायंट द्या. दोघांपैकी मग आपण हे दोघं पिच करायला चाललं आहे. एमर्ज AI म्हणून, एमर्ज अमेरिका म्हणून कॉन्टेस्ट आहे मियामीला. तिकडे येईल. हा झाला तर मग याचं पण आहे मस्त, करू. तुम्ही मग त्याचं नका टेन्शन घेऊ. ॲज थिंग्स गो राईट, टच वूड, इन हाऊसेस आपण आपलीच टीम टाकू डायरेक्ट, दुसरं कोणाला हेच करणार नाही तुमचं. ठीक आहे, लावा थोडं डोकं याच्यावर, लावा, बघा कुठला अल्गोरिदम लागतो आहे, कुठला करावा लागतो, काय लागतो, कुठल्याने चांगले देतं आहे. मग मी काम काय करतो, तुम्हाला कसं दाखवायचं project? जाऊ द्यायला pitch करायची. वेनसडेला द्यायचं आहे मला US ला फायनल बनवून. हां. इथे दाखवायचं. नाही अरे तुम्ही करा, तसं काही म्हणत नाही मी, तुम्ही करा. बट ट्यूजडे उद्याच आहे ना, उद्या बघू कोणाची किती ॲक्युरेसी आली. ठीक आहे, तुम्ही काही डेटा घ्या किंवा मी देतो काही डेटा, चालते का? मी काही डेटा देतो, ट्राय करा, एक्झिब्यूस रिग्रेसर वापरा, कसं आहे काय आहे. ठीक आहे, आपण बघू, चेंज करून बघू.
तुमचे काय मॅट्रिक्स आल्या, किती टक्के बरोबर येतोय. तुम्हाला मी सगळं शिकवलंच आहे, कसं चेक करायचं कसं नाही. राईट, विल सी टू इट हाऊ इट गोज. तो फिट झाला तो फिट करून बघू मॉडेलमध्ये, बघू मग मॉडेल पुढे पाठवू. आहे मग तुम्हाला मी आर्किटेक्चर दाखवेल, खूप मोठं आर्किटेक्चर, खूप मोठं करूया. आहे आपल्याकडे बरंच गुड ऑपॉर्च्युनिटीज. सो तुम्हाला अप्लाय करायचं असेल शोधा दुसरीकडे, करत राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे जसे आले मी तसं तुम्हाला सांगेल. पण आता मी तुम्हाला लाईव्ह डेटा तर देईलच. एक मी पाठवतो इनकन्सिस्टंट डेटा, करू त्याच्यावर. ठीक आहे, प्री प्रोसेसिंग क्लीन करायची काही गरज नाही. फक्त कशी तुम्हाला चांगली करेक्ट झालं कशी तुम्हाला करेक्ट ॲक्युरेसी देता येईल त्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. येस, यू कॅन लिव्ह. अटेंडन्स बाहेर जाऊन लिहा.